विसरवाडी बसस्थानकाजवळील पर्याय मार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे, शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। सविस्तर वृत्त असे की विसरवाडी येथे पर्यायी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे। काल रात्री पहिल्याच रिमझिम पावसात महामार्गाच्या पर्यायी मार्गावर चिखल व खड्ड्यांमध्ये नाल्याच्या स्वरूपात पाणी साचले होते। विसरवाडी येथील मुख्य बोगद्यात भराव न केल्याने मोठ्या प्रमाणात तेथे पाणी साचून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे। महामार्गाच्या पर्यायी मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। या पर्यायी मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। तसेच पायी चालणाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे। म्हणून वेळेवर उपाययोजना करून खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे। सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर झाले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आंदोलन करेल याची दखल संबंधित विभागाने घ्यावी असे सांगण्यात आले। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख कल्पित नाईक, शहर प्रमुख प्रमोद वाघ, शिवसेना तालुका संघटक देवका पाडवी उपस्थित होते। गणेश सोनवणे, विसरवाडी प्रतिनिधी। जय महाराष्ट्र। मी कल्पित शरद नाईक, शिवसेना तालुका प्रमुख। विसरवाडी जवळ असलेला पर्यायी मार्ग नॅशनल हायवे 6 नंबर इथून तर इतकी या रस्त्याची दुरावस्था आहे, ठेकेदारांनी याच्यावर खूप दुर्लक्ष केलं आहे। आज पर्यायी रस्ता इकडनं सिव्हिल हॉस्पिटल तिथं जाण्यासाठी वापरला जातो। या बाजूला खड्डे खोदलेले आहेत, ते सुद्धा ठेकेदारांनी पूर्ण काम केलेले नसून भर पावसाळ्याच्या जर ते काम पूर्ण नाही झालं तर शिवसेनेमार्फत आंदोलन करण्यात येईल।